आज आपण या व्हिडिओमध्ये लाल परीच्या प्रवाशांसाठी अर्थात एसटी बसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी देणार आहोत। तरी आपण हा महत्त्वाचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो। राज्याची लाल परी अर्थात एसटी बस ही सर्वसामान्य जनतेच्या जीवनाचा एक अविभाज्य भाग बनली आहे। ग्रामीण भागाची जीवन वाहिनी म्हणून ओळखली जाणारी एसटी बस आता आधुनिक तंत्रज्ञानाच्या जोरावर आणखी हायटेक होत आहे। मागील जवळपास 78 वर्षांपासून महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची लाल परी राज्यातील जनतेच्या सेवेत रुजू आहे। एसटी बस तिकीट आणि सवलतीसाठी आता NCMC कार्ड म्हणजे नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड बंधनकारक करण्यात येणार आहे। राज्य सरकार मार्ग परिवहन महामंडळाच्या माध्यमातून समाजातील विविध सामाजिक घटकांना एसटी बस मधून प्रवास करण्यासाठी तिकीट भाड्यात 33% ते 100% सवलत देते। यामध्ये महिला, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग बांधव, विद्यार्थी, विविध पुरस्कार्थी, खेळाडू, स्वातंत्र्य सैनिक, पत्रकार इत्यादी जवळपास 35 प्रकारच्या प्रवाशांचा समावेश आहे। या तिकीट सवलतीचा लाभ घेण्यासाठी अनेकदा खोट्या व बनावट कागदपत्रांचा वापर केला जात असल्याचे एसटी महामंडळाच्या निदर्शनास आले आहे। यावर आळा घालण्यासाठी हे NCMC स्मार्ट कार्ड बंधनकारक करण्यात येणार आहे। अशातच प्रवाशांसाठी तिकीट सवलती बाबतीत एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे। एसटी महामंडळाने एक मोठा निर्णय घेतला असून येत्या 1 ऑगस्ट 2026 पासून ज्येष्ठ नागरिक, महिला आणि अमृत ज्येष्ठ नागरिक प्रवाशांसाठी नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड म्हणजे NCMC स्मार्ट कार्ड बंधनकारक करण्यात येणार आहे। राज्याचे परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष श्री प्रताप सरनाईक यांनी याबद्दलची घोषणा केली आहे। दुसरे महत्त्वाचे म्हणजे राज्यात सध्या जवळपास 51 लाखांपेक्षा जास्त प्रवाशांनी NCMC स्मार्ट कार्ड साठी नोंदणी केली आहे। यापैकी 25 लाख स्मार्ट कार्ड सुरू देखील झाले आहेत, अर्थात ऍक्टिव्हेट देखील झाले आहेत। प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी आणि कार्ड वाटप प्रक्रिया अधिक सुलभ करण्यासाठी राज्यभरात 4000हून अधिक स्मार्ट कार्ड वितरण केंद्र सुरू करण्यात आले आहेत। स्मार्ट कार्ड वितरण प्रक्रियेत कोणत्याही प्रकारचा गैरप्रकार होऊ नये यासाठी महामंडळाने कडक भूमिका घेतली आहे। सरकारने ठरवून दिलेल्या किमतीपेक्षा जास्त पैसे आकारून NCMC स्मार्ट कार्डची विक्री करणाऱ्या केंद्रावर कडक कारवाई करण्यात येणार असून संबंधित केंद्राचे लायसन्स म्हणजे परवाना रद्द केला जाईल असा इशारा अलीकडेच परिवहन मंत्री श्री प्रताप सरनाईक यांनी दिला आहे। तरीही ज्या प्रवाशांनी अद्याप म्हणजे अजून देखील स्मार्ट कार्ड काढलेले नाही त्यांनी येत्या 1 ऑगस्ट पूर्वी NCMC स्मार्ट कार्ड काढून घ्यावीत, अन्यथा 1 ऑगस्ट नंतर तिकीट सवलतीचा लाभ मिळणार नाही याची नोंद घ्यावी। महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने शुक्रवारी म्हणजे शुक्रवार दिनांक 12 जून 2026 रोजी आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंट X वरून याबाबतची माहिती राज्यातील प्रवाशांना आणि नागरिकांना दिली आहे। हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार। खूप खूप धन्यवाद। जय महाराष्ट्र।